कसबा बावड्यात आज शक्तीपीठ महामार्गाविरोधात मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून घोषणाबाजी करत शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाविरोधात आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या महामार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सुपीक जमीन, पर्यावरण आणि शेतकऱ्यांचं अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा आरोप करत विविध पक्षांच्या नेत्यांनी सरकारविरोधात तीव्र भूमिका घेतली. हा लढा शेवटपर्यंत लढू असा मेळाव्यात निर्धार व्यक्त करण्यात आला. या मेळाव्यात बोलताना आमदार सतेज पाटील यांनी हा महामार्ग विकासासाठी नसून सत्ताधाऱ्यांना निवडणुकांसाठी शक्ती देणारा प्रकल्प असल्याची टीका केली. सरकार शेतकऱ्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष करत असून 7 ते 8 नद्या ओलांडणारा हा प्रकल्प भविष्यात मोठं संकट निर्माण करेल. महामार्गामुळे हजारो एकर सुपीक जमीन जाणार असून पूरस्थिती आणखी गंभीर होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली. निवडणुकांपूर्वी सरकारनं महामार्ग रद्द करण्याचं अलाइनमेंट बदलण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र निवडणुका संपताच पुन्हा हा प्रकल्प जोरात सुरू केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशासनानं जबरदस्तीचा मार्ग स्वीकारल्यास संघर्ष उग्र होईल असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. आज मी अनेक ठिकाणी बघतोय, आजची इच्छा नाही, नातू म्हणतोय काय मिळतंय देऊन टाकूया, 4 पैसे मिळतात, 4 गाडी घेऊया आणि या ठिकाणी मौज करूया. परंतु त्याला सांगणं गरजेचं आहे की आजच्या पंजाने माझ्या जमीन घेतली म्हणून आज जे घर आहे, आज जो गोठा आहे, जी म्हैस आहे, जे आर्थिक आज उत्पन्न आहे, 8 महिन्याने जो कॉलर टाईट करून 2 मोटरसायकलवर फिरतोय ते या शेतीमुळे फिरतोय. हे पुढच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे. हे पुढच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे की आज शेती आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत हे सांगणं गरजेचं आहे. शेती नसेल तर मुळशी पॅटर्न ज्याचा उल्लेख करण्याने केला की आज 3ऱ्या पिढीची तिथली काय अवस्था आहे हे बघण्यासारखी वेळ या ठिकाणी आलेली. पैसा आज उद्या नाहीये. आलेल्या पैशाला या ठिकाणी अनेक द्वार असतात आणि म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, ही चळवळ आमची चाललेली आहे, ही तुमच्यासाठी या ठिकाणी चाललेली आहे. कुठल्याही निवडणुका शेतीच्या बाबत आपल्याला नाही आहे. कुठलीही या ठिकाणी उद्याचं आमचं भवितव्य या ठिकाणी या सगळ्या आंदोलनावर अवलंबून आहे. आम्ही राजू शेट्टी, संपत बापू, आम्ही सगळे यामध्ये उतरलेला. तो तुमचा सातबारा टिकला पाहिजे, तुमच्या हक्काची जमीन टिकली पाहिजे, ही आमची भूमिका या ठिकाणी. ही फक्त नकाशावरील रेषा नाही तर शेतकऱ्यांच्या आयुष्याची लढाई आहे असं सांगत आमदार पाटील यांनी सरकारला निर्णयाचा फेरविचार करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी गावागावात बैठका घेऊन शेतकऱ्यांनी एकत्र यावं, 22 तारखेपर्यंत हरकती दाखल करा, ग्रामसभांचे ठराव करा आणि कायदेशीर लढाई मजबूत करा असं आवाहन त्यांनी केलं. लाठ्या काठ्या खाऊ, जेलमध्ये जाऊ, मात्र गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला. या राज्यामध्ये धरणं झाली, या राज्यामध्ये हायवे झाले, या राज्यामध्ये MIDC झाल्या. कुठं शेतकऱ्यांनी विरोध त्या ठिकाणी केला? जे चांगलं आहे त्याला सहकार्य करण्याची भूमिका या राज्यातल्या शेतकऱ्यांनी केली. परंतु आज गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग, हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. उद्या किती संघर्ष करायला येऊ दे, लाठी खायला या ठिकाणी लागू दे, जेलमध्ये जायला लागला तरी आम्ही सगळे जेलमध्ये जायला या ठिकाणी तयार आहोत. परंतु आमची भूमिका या शेतकऱ्याच्या बाजूला निश्चितपणे येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी राहणार आहे. हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. मेळाव्यात माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर थेट निशाणा साधला. या महामार्गासाठी 13 जिल्ह्यातील सुमारे 21,000 एकर जमीन जाणार असून त्यातील बहुतांश जमीन बागायती असल्याचा दावा त्यांनी केला. या महामार्गामुळे शेतकऱ्यांनी कर्ज काढून उभारलेली सिंचन व्यवस्था उद्ध्वस्त होणार आहे. महामार्गाच्या खर्चावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. एका बाजूला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 6 पदरी रस्ता 51 कोटी रुपये प्रति किलोमीटरमध्ये करते आणि शक्तीपीठ महामार्गासाठी 117 कोटी रुपये प्रति किलोमीटर खर्च दाखवला जातोय. म्हणजे हजारो कोटींचा घोटाळा करण्यासाठी हा प्रकल्प रेटला जातोय असा आरोप माजी खासदार शेट्टी यांनी केला. या महामार्गामुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती आणखी गंभीर होईल अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
अलमट्टी धरण आणि इतर भरावांमुळं आधीच पुराचा फटका बसतोय. त्यात नव्या महामार्गाच्या भरावामुळं वारणा आणि पंचगंगा परिसरातील गावांना मोठा धोका निर्माण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. साखर उद्योगावरही या महामार्गाचा परिणाम होणार आहे. ऊस उत्पादनात मोठी घट होईल आणि कारखानदारी संकटात येईल अशी भीती व्यक्त करत शक्तीपीठ महामार्ग हा फक्त जमिनी जाणाऱ्यांचा प्रश्न नाही, तर संपूर्ण जिल्ह्याच्या अर्थकारणाचा प्रश्न आहे. संपूर्ण महाराष्ट्राला नको असलेला शक्तीपीठ महामार्ग हा मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट झालाय. सरकारनं जबरदस्तीनं मोजणी किंवा कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत गावागावात शक्तीपीठ महामार्ग विरोधी जनमत तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. हा महामार्ग होऊ देणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे अशा शब्दात माजी खासदार शेट्टी यांनी सरकारला सुनावलं. तिथं पार्ट्या दोनच, एक पार्टी शक्तीपीठ व्हायला पाहिजे म्हणणारी आणि एक पार्टी शक्तीपीठ नाही व्हायला पाहिजे म्हणणारी, आणि शक्तीपीठ नाही व्हायला पाहिजे म्हणणाऱ्यांचं बहुमत गावागावामध्ये झालं पाहिजे. तशी तयारी आपल्याला करायला पाहिजे. शक्तीपीठ व्हायला नाही पाहिजे म्हणणाऱ्यांची बाजू सत्याची आहे, न्यायाची आहे, आणि जिल्ह्याच्या बाजूनं जिल्ह्याचं अर्थकारण, जिल्ह्याचं समाजकारण, जिल्ह्याची शेती, जिल्ह्याची कारखानदारी वाचवण्यासाठी, जिल्ह्यातल्या गोरगरिबांना वाचवण्यासाठी शक्तीपीठ नाही झाले पाहिजे असं म्हणणाऱ्या पार्टीचं म्हणणं आहे. शक्तीपीठ झालं पाहिजे म्हणणाऱ्यांना कमिशन पाहिजे, पैसे पाहिजे, खर्चाला पाहिजे, नेत्याला खुश करायचा आणि मला काहीतरी मिळेल, हे शक्तीपीठ झालं पाहिजे म्हणणाऱ्यांची पार्टी. आता लोकांना म्हणावं निवड तुम्ही करा. मला सांगा की महापूर येतोय त्यावेळी सगळ्यात जास्त त्रास कुणाला होतोय? गावातल्या गरीब माणसाला. जो गरीब माणूस ज्याचं सिंगल घर असतं कौलाचं, सगळी भांडी कुंडी ट्रॅक्टर मध्ये बसून भरून, टेम्पो मध्ये भरून 15 दिवस गाव सोडून जायला लागतंय. जो पैसेवाला असतो तो दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर आपली भांडी कुंडी ठेवतोय, कुलूप घालतोय, पाहुण्याच्या जाऊन राहतोय. पण गरिबांनी काय करायचं? म्हणून मी मगाशी म्हटलं की गरिबांच्या बाजूने उभा राहायचं असेल तर शक्तीपीठ महामार्गाला विरोधच करावा लागेल. तसं आता आम्ही ठरवलंय. आता आम्ही आमचं सुद्धा ऐकणार नाही. कोण आमच्यावर असो नसो, हा शक्तीपीठ महामार्ग होऊन देणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंधन कमी वापरा, वर्क फ्रॉम होम करा, सोनं खरेदीत कपात करा, आर्थिक खर्चात कपात करा असं आवाहन करतात. मग देशाचा पैसा वाचवण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग बंद का करत नाहीत असा सवाल समन्वयक गिरीश फोंडे यांनी उपस्थित केला. तुम्ही शक्तीपीठ महामार्गाचा अलाइनमेंट बदला, नाहीतर आम्ही फडणवीस सरकार बदलल्याशिवाय राहणार नाही असा इशारा फोंडे यांनी दिला. गेले 4 दिवस आमच्या स्वप्नामध्ये देशाचे पंतप्रधान यायला लागलेले आहेत आणि त्या स्वप्नामध्ये पंतप्रधान येऊन सांगताय की तुम्ही किचनमध्ये तेल कमी वापरा, गाडीमध्ये तेल कमी वापरा आणि या देशाचा जो काही खर्च अपव्यय होतोय पैशाचा तो सगळा वापरा आणि शक्तीपीठ महामार्ग देखील रद्द करा. सगळं जर वाचवायचं असेल तर देशाचा पैसा देखील वाचवला पाहिजे आणि म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग रद्द केला पाहिजे. सिंधुदुर्ग मध्ये तिथल्या कार्यकर्त्यांनी, परिवारवादी कार्यकर्त्यांनी कोर्टामध्ये कायदेशीर लढा करून 27 गावं इको सेन्सिटिव्ह करून घेतलेली आहे आणि या 27 गावांमध्ये पुन्हा नवीन अलाइनमेंट करून हे फडणवीस जे आहे ते शक्तीपीठ महामार्ग आणू इच्छित आहे. मला आज या मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांच्या साक्षीने सांगायचं आहे, फडणवीस याद राखा, तुम्ही जर वारंवार अलाइनमेंट बदलत असाल तर आम्ही सरकार बदलल्याशिवाय राहणार नाहीये. आज या मेळाव्यामध्ये आम्ही निर्धार करतो. माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी सरकारवर जोरदार टीका करत शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या नव्हे तर ठेकेदारांच्या फायद्यासाठी आहे. प्रकल्पाचा खर्च 86,000 कोटींवरून 1,10,000 कोटींवर गेला. यातून सत्ताधाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध जपले जात आहेत असा आरोप त्यांनी केला. माजी आमदार संपतबापू पवार पाटील यांनी चळवळ आणि आंदोलन हाच अन्यायाविरोधातील मार्ग असून रक्त सांडलं तरी चालेल, मात्र हा रस्ता होऊ देणार नाही अशी भूमिका मांडली.
माजी आमदार के.पी. पाटील यांनी टोल विरोधी लढ्याप्रमाणेच शक्तीपीठ महामार्गाविरोधात व्यापक जनआंदोलन उभं करण्याची गरज व्यक्त केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन होतील, वन्यजीवांच्या अधिवासावर परिणाम होऊन पर्यावरणीय संकट निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली. धैर्यशील पाटील कौलवकर यांनी महामार्गामुळे पूरस्थिती आणि पाण्याच्या अडथळ्यामुळे आसपासच्या जमिनीही नापीक होतील असं सांगितलं. कॉम्रेड उदय नारकर यांनी प्रकल्पामागे मोठ्या कंपन्यांचे हितसंबंध असल्याचा आरोप करत त्यांनी या महामार्गाविरोधात कोल्हापूर जिल्हा बंदची मागणी केली. दरम्यान शक्तीपीठ महामार्गाविरोधात येत्या 9 जून रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चात शेतकरी, महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीनं केलंय. या मेळाव्याला माजी आमदार राजीव आवळे, ए.वाय. पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, अतुल दिघे, गोकुळचे माजी संचालक चेतन नरके, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, बाळासाहेब खाडे, बयाजी शेळके, सचिन विश्वास पाटील, किशोर पाटील, सुधीर देसाई, बाबासाहेब देवकर, गोपाळ पाटील, एकनाथ पाटील, राहुल देसाई, विश्वनाथ पाटील, राजेंद्र सूर्यवंशी, अजित पोवार, मनोज फराकटे, विक्रांत पाटील किणीकर, केरबा पाटील, संपत देसाई, सम्राट मोरे, सत्यजित जाधव, पी.डी. धुंद्रे, सदाशिव चरापले, हिंदूराव चौगले, भारत पाटील भुयेकर, वसंतराव पाटील, बाळासाहेब सरनाईक, रणधीर मोरे, उदय पाटील, शामराव देसाई, आर.वाय. पाटील, शिवाजी मगदुम, धीरज डोंगळे, संभाजी पाटील, सुशील पाटील, डॉक्टर के.एन. पाटील यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.